नमस्कार, मी स्नेहल बनकर. मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडींवर. नमस्कार, आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील समाज कल्याण विभागाजवळ. इथे काही उपोषणकर्ते आहेत जे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या काय समस्या आहेत, काय मागण्या आहेत, आपण ते जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या मागण्या अशा आहेत. इथे विभागीय उपायुक्त जयश्री सोनकवडे मॅडम आहेत. त्या गेल्या 1 वर्षापासून जेवढ्या बी योजना आहेत समाज कल्याणच्या अंतर्गत त्या सर्व योजना बंद करण्याच्या बेतामध्ये आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांना वेगवेगळे उत्तर देऊन त्यांना ऑफिसमधून हाकलून लावतात. आणि जे औद्योगिक सहकारी संस्थेचे संचालक आहेत, औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांना अडतुरीची भाषा करतात. या कारणामुळे आम्ही इथं आमरण उपोषण करत आहे. आणि आमरण उपोषण जोपर्यंत सोनकवडे मॅडम यांची बदली होत नाही व त्यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे आम्ही चालू ठेवणार आहे. आणि जर आज काही जर निकाल आला नाही, त्यांनी काही निर्णय घेतला नाही, तर येत्या 17 तारखेला मुख्यमंत्री साहेब औरंगाबाद आपलं संभाजीनगर इथे आहे. संभाजीनगरला आल्यानंतर ते ज्या दिवशी सिद्धार्थ गार्डनला मुक्ती संग्राम दिनानिमित्त तिथे कार्यक्रम घेणार आहेत, तिथे आम्ही सर्वचे सर्व औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष संचालक हे तिथे आत्मदहन करण्याचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. जर या आमच्या मागण्या आज जर पूर्ण झाल्या नाही तर 17 तारखेला आम्ही सर्व आत्मदहन करणार आहे. आपण बघितलं आहे की यांच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर हे आत्मदहनाचा इशारा त्यांनी थेट इशारा सरकारला त्यांनी दिला आहे. यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत एपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.